नेक्स्ट मॅच वसई वर्सेस NMI. नेक्स्ट मॅच वसई वर्सेस NMI. आणि हा डॉक्टर सचिन साळुंके यांच्या बॅटीतून चौकार. वागळे जायंट्स यांची प्रथम फलंदाजी आहे आणि त्यामध्ये ओपनर जोडी डॉक्टर सचिन यांनी पहिल्याच बॉलवर चौकार मारलेला आहे. नॉन स्ट्रायकर एंडर डॉक्टर रोहित गोडसे. सचिन मारला. अजून एक डॉट चेंडू. वसई NMI टॉस साठी हवेत. कॅप्टन वसई अँड NMI. सब थे ना बाकी सब तभी थे ना बाकी सब थे ना दो बार चिल्ला है ब्लैक 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 लाइट पकड़ और हम लोग अननोन की वजह से हाथ से लिए बाकी सब पांच कैप्टन थे ना. येस वसई आणि NMI ना. आणि दुसरं कोण आहे? झालं काय जवळ जवळ मला वाटलं मागे गेला तो बॉल. इकडे आलेला तुमचं नाव गेला मागे पण फार जवळ पडला तो. काय चालला असता म्हणजे प्रयत्न केला असता ती मॅच फिरण्यासारखं पॉईंट होता. अरे आप ही जीतने वाले क्यों टेंशन ले रहे हैं? सुरेश भाई को बोल देंगे पण आपण पुढच्या काय करू एक मॅच आपल्या गावात तुम्हाला सगळे हे आहे ना सगळे आम्ही म्हणजे तुमचे 70% पैसे वाचूच आपण पण पब्लिक आहे ना फुल पब्लिक ते डिसेंबर जानेवारी 3 महिने. अजून कोणाचा टॉस बाकी आहे रे? अजून कोणाचा टॉस आहे? चालू आहे ना. बॉलर नेम अमोल. अमोल अरे अमोल आहे. शहापूर त्याने ऍड केल्या नसतील मग. अमोल अमोल त्यांचे प्लेयर 7च आहेत. 8च प्लेयर आले. 3 प्लेयर आपले घेऊन खेळतात. BDCC NDF टॉस साठी हवे. BDCC कॅप्टन अँड NDF कॅप्टन प्लीज कम ऑन स्टेज फॉर टॉस. यंकुरे साहेबांचं डॉक्टर असोसिएशनतर्फे हार्दिक स्वागत. त्यांनी येऊन या टुर्नामेंटची शोभा वाढवली. LBW या टुर्नामेंटमध्ये नाही आहे. 22 लेग बाय रन झालेला आहे. हे राहुल राहुल दिलं ना. हे दिलं त्यांच्याकडून करून घे ना टॉस.
येंकुर साहेबांकडून. अरे दमला तो, नका ओरडू तुम्ही, तुमचा जीव जाईल तिकडे, तो पळणार नाही. बीडीसीसी आणि एनडीएफचे कॅप्टन इकडे टॉस करत आहेत. टॉस कोणी जिंकला? टॉस कोण जिंकला? एनडीएफ याने टॉस जिंकलेला आहे. फर्स्ट मॅच वसई एनएमआय आहे. एक ओव्हर संपल्यानंतर स्कोर आहे 3-3. एक ओव्हर 12, 2 ओव्हर सॉरी 2 ओव्हर 12. तिसरी ओव्हर चालू आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट शॉट. सीझनचे बॅट्समन आहेत डॉक्टर सचिन साळुंके, त्याच्यामुळे क्लासिकल बॅटिंग बघायला मिळेल तुम्हाला. बॉलर नेम नाव काय रे? प्रशांत. पुन्हा एकदा सुंदर तडवलेला हा चेंडू, स्ट्रेट ड्राइव. और यहाँ पे कैप्टन से एक मैसेज भेजा जा रहा है, मार के खेलो. अभी तक टच करके खेल रहे थे. अरे 31 से ज्यादा स्कोर जाना चाहिए, मार के खेलो. आणि सुंदर मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस. डॉक्टर प्रशांत यांची चांगली गोलंदाजी. अरे बोलू नको, खेळ खेळ तू खेळ, बोलू नको. बोलाव, रिटर्न बोलाव. आहे ना समोरून फोटो, समोरून सरांच्या मोबाईलवर फोटो समोरून एक फोटो घे स्टेजवरचा. सर आपको फोन दो ना, एक फोटो स्टेज पे लेते. आप किधर है? कोई आया रह गया? और तिसरा कोण? त्याला माहिती हा काय स्टेशन मध्ये खेळत राहिला सगळं होतं, तो काहीच केलं नाही. वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशन तर्फे आयोजित 11th वागळे स्टेट डॉक्टर खेळत राहा, व्यवस्थित खेळतायत. स्वागत करतोय डॉक्टर अशोक तिवारी सर, वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष, यांच्या विनंतीला मान राखून दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी इकडे उपस्थित. वसई जेवण हे होतं अखिलेश नाही मिथिलेश, डॉक्टर मिथिलेश. ओके लॉक केलीस ना बरोबर. तिथून नाही जात, तिथं नाही एवढा लांब आहे. तू याच्यात बस बाबा. वसई एनएमआय प्लीज टॉस साठी यायचं. वसईचा टीम वसई. चांगला असा डोलाला चेंडू हा डॉक्टर सचिन यांच्या बॅटमधून. बैठ वसई एनएमआय
टॉस साठी बोलवलं त्यांना. तुमचीच मॅच आहे. बसून बोला ना या. पाहुण्यांना बसायला सुद्धा. बजरंग बलीने मारा. डॉक्टर शशी हे शहापूर टीमचे माऊली वॉरियर्सचे करता धरता आपल्या टीमसाठी तिसरं चौथं षटक घेऊन येत आहेत. आणि अरे पळा पोर नाहीये. डॉक्टर जयंत जाधव यांच्या बॅटमधून हा लेग साईडच्या दिशेने फ्लिक आणि 2 रन धावण्यामध्ये यशस्वी. एवढ्या तळपत्या उन्हामध्ये 2 रन धावून काढणे ही खरोखरच आपल्या शरीराची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये सर्व डॉक्टर उत्तीर्ण होत आहेत. आणि हा पल्लू शॉट मारण्याचा प्रयत्न आणि खरोखरच अरे 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 ओ खूपच मनापासून फिल्डिंग करताना दिसतात क्षेत्ररक्षक आणि शराची पर्वा बिलकुल न करता उन्हाची बिलकुल पर्वा न करता गरुड झेप घेत त्यांनी चौकार अडवलेला आहे आपल्या टीमसाठी. डॉक्टर शशींना घाबरून त्यांनी गरुड झेप घेतली. आणि हा जोरदार टोलावलेला चेंडू बघूया आणि 6 आणि हा 6 हा जोरदार टोलावलेला चेंडू डॉक्टर सचिन यांच्या बॅट मधून. खरंच खूप आश्चर्यजनक गोष्ट झालेली आहे. अनएक्सपेक्टेडली खूप मोठा फटका डॉक्टर सचिन यांच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळालाय. सगळ्या डगआउट मध्ये आश्चर्यचकित चिन्ह दिसत आहेत. वागळे जायंट यांचा स्कोर 45 झालेला आहे आणि वागळे जायंटचा स्कोर 33 झालेला आहे. तिन्ही वागळेच्या टीम मधला सगळ्यात मोठा स्कोर 33 वागळे जायंट्सने केलेला आहे आणि त्यासाठी डॉक्टर शशी यांचं अभिनंदन. डॉक्टर सचिन यांचा आता पुढच्या वर्षापर्यंत हा सिक्सरचं आठवणीत राहील. नक्कीच आठवण राहणार. पुढच्या वर्षापर्यंतची चार्जिंग झाली. डॉक्टर जयंत जाधव बॉल द्या. शहापूर टीमने लगेच त्यांचे बॅट्समन पाठवावेत. शहापूर टीम कोणाला पाहिजे पाणी. अंपायर ऑन स्टेज ओनली. तिकडे ग्राउंडवर थांबायचं, इकडे यायचंच नाही. नाही पाणी पिणी काय नाही. येस क्या डिसिजन क्या लिया. हाँ मिथिलेश उत्तम सर सरांबरोबर जा ना. बरं हो बॅटिंगचं मॅन ऑफ द मॅच ला जा. सर या दोघं हेमंतजी आणि अंकेल राम साहेब सर. यांना विनंती करतो की सामनावीर राम हे साहेब, पारितोषिक हेमंतजी. देण्यासाठी आपल्या हस्ते शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. मिथिलेश डॉक्टर मिथिलेश हे नाला सोपाऱ्याचे NDF टीमचे उत्कृष्ट असे फलंदाज यांनी मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट असे षटकार टोलावून डहाणू विरुद्ध एकदम अटीतटीचा सामना जिंकलेला आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक. माननीय खूपच, भरतदादा चव्हाण चांगली इथं आलेले नुमाईश आहेत. नगरसेवक षटकारांची बघायला मिळाली आपल्याला इथे. धन्यवाद भरतदादा, आपण आलात त्याबद्दल. आपली उपस्थिती प्रार्थनीय होती. वसई NMI वसई त्यांचा कोणताही रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा. वसई टॉससाठी वसईने टॉससाठी रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा पटकन. कोण आहे एक जण आणि वागळे जायंट्सनी खरंच खूप चांगली फलंदाजी करत एक चांगला स्कोर उभा करून दिलाय शहापूर संघासमोर.
शहापूर संघासमोर खरोखर एक अशी टोटल त्यांनी समोर उभी केली आहे की त्याला ते डिफेंड करू शकतात. आणि डॉक्टर वागीश यांच्या नेतृत्वाखाली बघूया ठाणे जायंट्स यांचा कसा पगडा राहतोय आपल्या सामन्यावर. बॅट आतमध्ये टाका सगळं. वसई टीमचे कर्णधार आणि NMI टीमचे कर्णधार मी यांना स्टेजवर आमंत्रित करतो. हे का आलं ना. त्यांना टॉससाठी वागळे शेठ डॉक्टर असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर शंभू सिंग यांना मी टॉस का बॉस या मंचावर आमंत्रित करतो. वसईचे कॅप्टन मिलिंद, डॉक्टर मिलिंद आणि डॉक्टर कृष्णा खडके. अच्छा दुसरे आहेत का. जावेद जावेद आहे जावेद. मी तेच बोल. बॅट्समन नेम बॅट्समन नेम शशी प्रवीण हर्षल. स्ट्रायकर एंडवर आहेत प्रवीण आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत हर्षल. टॉस झालाय का. इतने हिट में आए इसके लिए आपका धन्यवाद बहुत सारा. वागीश यादव, डॉक्टर वागीश यादव यांच्या हातात आपल्या सामन्याची धुरा आहे. कॅप्टन कोण आहे. जावेद नावेद. कॅप्टन कोण आहे कॅप्टन. अच्छा हा येस. अरे वा. तर अनुषंगाने आज या टुर्नामेंटच्या तिथीवर बरोबर डॉक्टर नावेद यांचा सुद्धा इकडे आपण सर्वांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर नावेद यांना. मगाशी त्यांनी ऑफसाईडला एक षटकार टोलावला होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तच त्यांनी स्वतःलाच डेडिकेट केलेला षटकार आहे तो. आणि वसई टीमने टॉस जिंकून निर्णय सांगायचा आहे. पहिला सामना NMI वर्सेस वसई होणार आहे. सेकंड सामना मी डॉक्टर शंभू सिंग सर यांना विनंती करतो की आपले भरतदादा यांचं थोडंसं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. डॉक्टर अशोक तिवारी सर यांनाही विनंती करतो. सिक्स या 4 काइंडली 6 है 6 4. अंपायर प्लीज. डायरेक्ट बाहेर पडला का. 4. तो क्रिकेटवाला कुठे गेला पण. अरे पण हे तर स्कोर कोण मारणार मग तोपर्यंत कोणाला तरी द्यायचं ना. अपडेट होणार ती टीमच दिलेली नाही त्यांनी. आणि हा रिव्हर्स फटका टोलावलेला आहे डॉक्टर वागीश यांच्या बॉलिंगला. आणि मला वाटते गाडी घेऊन जावं लागेल बॉल आणायला. मी चव्हाण साहेबांचं इकडे मनापासून स्वागत करतो. सर इकडे का नाही इकडे इकडे हां.
तुमच्या शुभेच्छा आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. चव्हाण साहेबांकडून अध्यक्ष डॉक्टर अशोक तिवारी यांचं फॅलिसिटेशन करतायत. थँक्यू सर. तुमची उपस्थिती आमच्यासाठी फार प्रार्थनीय आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चौकार शहापुराने आपल्या 3 टीम राहिल्या. हां चव्हाण माहित होतं मला, मी तेवढं बोललो ना. वाघेश सर बॉलच्या शोधामध्ये. इथे आपल्याला उत्कृष्ट असं फलंदाजी बघायला भेटत आहे. जेवून घे ना तू, नंतर माईक करशील मामूलच्या वेळी. सर तुम्ही घ्या ना माईक थोडा वेळ जरा. असं थोडी सर, असं थोडी चालतंय. नंतर परत आम्ही पेमेंट करतो ना तुम्हाला. आणि हा डॉट चेंडू वाटतंय पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा डॉट असा चेंडू या इकडे आपल्याला बघायला मिळतंय. काय होतं प्रत्येक ठिकाणी आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या रोल आहे. सगळ्या सर आप ओपनर प्लेयर का क्या हुआ? ओपनर थे ना, नीचे गए थे, आप वापस ऊपर आ गए. है आपको प्रसन्न खाना खाया? खा लेता हूँ जाके. अभी तो मुश्किल लग रहा है. नेक्स्ट ओवर यहाँ पे लेके आ रहे हैं डॉक्टर संदीप. एक ओवर किती रन झाले? 1 ओव्हर 12 रन झालेले आहेत. जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. अजून 22 रनांची आवश्यकता आहे 18 बॉलमध्ये. पटापट लवकरात लवकर त्वरित सामना आटपायचा आहे आपल्याला. अजून बरेच सामने कंडक्ट करायचे आहेत. फास्ट फास्ट फास्ट. अंपायर अवधेश प्लीज बी फास्ट, नाहीतर तुमचं मानधन कमी करण्यात येईल. चालतं चालतं. समोरच्या प्लेयरला डिस्टर्ब डॉक्टर संदीप. डॉट चेंडू डॉक्टर संदीप यांचा. अरे पावणे 3 झाले, नाही लागत. हे आपण फार स्लो खेळतात सगळेजण. डॉक्टर संदीप यांचा निर्धाव असा चेंडू आपल्या टीमसाठी खूप डिफेंडिंग गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा मिस्ड. आणि हा तिसरा असा निर्धाव चेंडू. खूप सटीक अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते डॉक्टर संदीप यांच्याकडून. डोक्यावरचं खांद्यावर आला आता. सगळे जरा येऊन गेले तर पण मोकळं झालं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये
डॉक्टर संदीप यांच्याकडून पुन्हा निर्धाव असा चेंडू टाकण्यात आलेला आहे. किती डॉट केले रे? 4 डॉट केले. आणि हा असाही डॉट चेंडू आहे, कारण बॅटचा काहीही संपर्क नाही आहे, परंतु लेग बाईजमध्ये 1 रन काढण्यात यशस्वी झालेले आहेत बॅट्समन. डॉक्टर संदीप यांचं खरंच खूप आपल्या टीमसाठी डेडिकेशन दिसतंय. पुन्हा एकदा नो फिल्डर लँड्स अँड इट्स अ बाउंड्री. सो एक सटीक गोलंदाजी करून आपल्या टीमसाठी बऱ्याच धावा अडवण्याचा प्रयत्न केला डॉक्टर संदीप यांनी, परंतु बॅट्समनचं कौशल्य, एक फ्लिक शॉटमध्ये त्यांनी बाउंड्री मिळवून दिलेली आहे. आणि आता तिसरं षटक घेऊन येत आहेत वागळे जायंट्स टीमचे जायंट जे जायंट जे जयंत जाधव, द सीनियर मोस्ट प्लेयर, senior most active player in Giants team, well known in season cricket, a very good bowler come batsman. मी सरांना विनंती करतो लवकरात लवकर आणि हा कॅच उडलेला आहे, परंतु आणि सुटलेला आहे. इकडे हरकत नाही, परंतु विकेटचा उत्कृष्ट असा प्रयत्न होता डॉक्टर जयंत जाधव यांचा. फिल्डरकडून साथ नाही मिळालेली आहे, पण देर इज नो ऑप्शन. सचिन इज अ गुड फिल्डर ऑफ हिज टीम. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू डॉक्टर जयंत जाधव यांचा फसवलेला आहे ऑफ स्पिन करून. आणि पुन्हा एकदा सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे आणि मिसफिल्ड केले, पण परंतु 2 धावा काढलेल्या नाही आहेत. डॉक्टर वागीस यांचा सुंदर असा बॅकअप. खरंच खूप मनापासून सगळेजण 100% आपलं फिल्डिंगवर देत आहेत आणि कदाचित त्याच्यामुळेच आता 3ऱ्या ओव्हरपर्यंत मॅच चालू आहे आणि 4थ्या ओव्हरमध्ये पण पोहोचण्याची शक्यता दाट आहे. जशी पाहता शहापूर टीमची बॅटिंग स्ट्रेंथ खूप स्ट्रॉंग आहे तरीसुद्धा. आणि हा कॅच उडवलेला आहे, बघू कॅच होतो आणि कॅच आणि हा सुंदर झेल डॉक्टर रोहित गोडसे यांच्याकडून सुंदर असा झेल. गिरीश आहे. तो तू कळलं आता बोल ना. डॉक्टर गिरीश यांच्याकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि डॉक्टर उमेश यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. डॉक्टर उमेश प्रजापती कुठे आहेत? आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. किती बॉलमध्ये? 8 बॉल 14 असं गणित तयार झालेलं आहे. डॉक्टर शशी यांना सिरियसली घ्यायचा आहे सामना. डॉक्टर शशी यांना सिरियसली घ्यायचा सामना. 8 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. खरंच फार मोठं लक्ष नव्हतं, परंतु वागळे जायंट्सनी फार सटीक अशी गोलंदाजी करून डॉक्टर संदीप आणि डॉक्टर जयंत जाधव हे आपल्या टीमसाठी फार कंजूस सारख्या धावा दिलेल्या आहेत, म्हणून त्यांची कंजूस सारखी प्रॅक्टिस आहे. आणि हा उत्कृष्ट आणि जबरदस्त असा फटका वाटतंय, हा बाउंड्री जाईल. येस, चांगला असा फटका आणि हा चौकार. शहापूरची टीमची स्ट्रेंथ आहे बॅटिंगची आणि हा दिसतंय इथे आपल्याला. 7 बॉल 10. 7 बॉल 10चं गणित. अजूनही दोन्हीकडे सामना कलू शकतो. जयंत जाधव यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा शेवटच्या चेंडूवर. आणि हा
4 फार मोठा गॅप ठेवला लेग साईडला, कोणीही फिल्डर तिकडे नाही आहे, कदाचित फील्ड सेटिंगमध्ये काही चुका, आणि इकडे 4 जाताना दिसतोय आणि 6 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी शहापूरला. वसई NMI रेडी राहायचं आहे. वसई याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि NMI संघाने आपले फलंदाज तयार ठेवावेत. कोकिलाबेन हॉस्पिटल यांच्या वतीने आपल्याला ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड करण्यात आली होती, तर मी असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रशांत जाधव यांच्या हस्ते आणि स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉक्टर उत्तम बोर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो. आणि इकडे शेवटची ओव्हर हा टर्निंग पॉईंट असू शकतो. वागळे स्टेटची ही तिसरी टीम आहे आणि आपण इथे बघणार आहोत की 6 धावा डिफेंड होत आहेत का. पार्टिसिपेशन ट्रॉफी हे करून टाक ना. हर्षद फोटो काढा. कोकिलाबाईन ह्या हॉस्पिटल तर्फे आपल्याला 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध आहे आणि सकाळपासून अगदी टुर्नामेंट सुरू व्हायच्या अगोदरपासून ते इथे आपली सेवा प्रोव्हाइड करतायत. वेडा असोसिएशनतर्फे मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कोकिलाबेन हॉस्पिटल कोपरखैरणे. ऑन्को स्पेशल केअर ह्या हॉस्पिटल्समध्ये आपल्याला बघायला मिळते. मी डहाणू संघाचं खरंच खूप कौतुक करेन. त्यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला आज बघायला मिळाली. डॉक्टर नवनाथ, डॉक्टर चिराग, डॉक्टर रोहित ह्यांच्या अब्सेन्समध्ये सुद्धा या संघाने उत्तम अशी कामगिरी करून हा सामना अगदी आपल्या खिशात टाकला होता, परंतु शेवटच्या काही चेंडूत हा सामना डॉक्टर मिथिलेश यांनी आपल्या पलड्यात वळवला. परंतु डेडिकेशन दोन्ही संघाचं अगदी उत्तम होतं. डॉक्टर झहीर तुर्की यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी एक जबरदस्त असा सामना या टुर्नामेंटमध्ये सादर केला. प्रदर्शनीय सामना. या सामन्याला रंग आणला. अशोक मैं क्या होता उधर भी किसी को चाहिए तो दे दे. वाईड असा हा चेंडू पाच में 4. आणि